मित्रांनो, यानंतर आपल्याला परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या फायद्यांचा विचार करायचा आहे, की काय या गुंतवणुकीची आवश्यकता असते, काय फायदे होऊ शकतात आपल्याला. जर आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आपल्याला आज हे दिसत आहे की आपण विकसनशील अवस्थेमध्ये आहोत आणि विकासाकडे आपण निघालेलो आहोत. वास्तविकता APJ अब्दुल कलाम आपले जे माजी राष्ट्रपती, यांचं एक स्वप्न होतं की 2020ला भारत एक प्रगतवान देश किंवा एक जागतिक महासत्ता बनला पाहिजे. परंतु आपल्याला असं दिसून येतं की आपल्यातली जी प्रगतीचा वेग आहे तो वेग वाढणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि याच्यासाठीच परकीय गुंतवणुका आवश्यक असतात. त्यामुळं परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीमुळे अनेक प्रकारचे फायदे होतात. त्यापैकी काही फायद्यांचा विचार आपल्याला आज या ठिकाणी करायचा आहे. एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो बघितलं तर गुंतवणुकीमध्ये वाढ होत असलेली आपल्याला दिसते आणि ही गुंतवणूक जी आहे ती स्थूल गुंतवणूक वाढत असलेली किंवा स्थिर भांडवलाच्या स्वरूपातली गुंतवणूक होत असलेली आपल्याला दिसते. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या देशात जर गुंतवणूक वाढली तर या गुंतवणुकी वाढीचा वेग जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा वाढत जात असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा ताळेबंद सुधारतो, कारण या असणाऱ्या परकीय गुंतवणुकीमधून दोन देशांमध्ये अनेक गोष्टींची देवाणघेवाण होत असते. केवळ पैसाच आपल्या देशामध्ये गुंतवला जातो असं नाही आहे. त्या देशातून आपण यंत्रसामुग्री खरेदी करत असतो, त्या देशातून आपण तंत्रज्ञान खरेदी करत असतो आणि त्यामुळं दोन देशामधले व्यापारी संबंध जे आहेत ते ज्यावेळी वाढतात त्यावेळी साहजिकच आंतरराष्ट्रीय व्यापार वाढत असतो. आणि ही ज्या परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक आहे त्या वेगवेगळ्या देशातून होत असतात. म्हणजे भारताची अमेरिकेबरोबर असेल, तशीच ती रशिया बरोबर असेल, जपान बरोबर असेल किंवा चायना बरोबर असेल, इतर देशांच्या बरोबरही असू शकते. त्यामुळं साहजिकच या जेवढ्या प्रमाणात वेगवेगळ्या देशांशी आपला व्यापार वाढत जातो तेवढ्या प्रमाणात आपला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा ताळेबंद सुद्धा वाढत जात असलेला आपल्याला दिसतो आणि तो जास्तीत जास्त होत असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं आपल्याकडे जी तूट निर्माण होत असते, आपण जे इतर देशातून कर्ज घेऊन काही वेळा गुंतवणुका केलेल्या असतात, ह्या व्यापारी संबंध वाढल्यामुळं आपल्या खरेदी विक्रीतून बरेचसं उत्पन्न आपल्या देशाला प्राप्त होत असतं आणि या उत्पन्नातून आपण कर्जफेड करू शकतो किंवा जी तूट आहे आंतरराष्ट्रीय व्यापारातील ही तूट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न होत असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सामाजिक विकास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की या ज्यावेळी प्रत्यक्ष परकीय गुंतवणुका होत जातात त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने दिसेल की सगळ्यात महत्त्वाचं रोजगार निर्मिती होत असते आणि ज्यावेळी रोजगार निर्मिती वाढत असते त्यावेळी बेरोजगारी कमी होत असते आणि ज्यावेळी बेरोजगारी विद्यार्थी मित्रांनो कमी होत असते त्यावेळी त्या देशातील दारिद्र्य कमी होत असतं. त्यामुळे हे परस्पर लिंकिंग असलेलं आपल्याला दिसून येतं, कारण ज्यावेळी रोजगार निर्मिती होते त्यावेळी अनेक लोकांना रोजगार मिळतो, त्यामुळे त्यांच्यावरचं बेरोजगारीचं संकट जातं, त्याचं आर्थिक उत्पन्न वाढत असतं, त्यामुळे त्यांचे दारिद्र्य कमी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं साहजिकच जे निम्न राहणीमान आहेत ते उच्च राहणीमानाकडे जात असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे राहणीमानाच्या मध्ये सुद्धा सुधारणा घडून येत असलेल्या आपल्याला दिसतात. उत्पन्नातील विषमता लोकांच्या ज्या आहेत त्या कमी होत असलेल्या दिसतात, कारण शेवटच्या घटकापर्यंत ते उत्पन्न मिळत असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी काम, जसं कुशल घटकांची गरज असते तशी अकुशल घटकांचीही गरज असते. त्यामुळं अशा प्रकारच्या उद्योग संस्थांच्या मध्ये प्रत्येक घटकाला काही ना काहीतरी काम मिळत असल्यामुळं उत्पन्नातली जी श्रीमंत आणि गरिबांच्या मधली जी दरी आहे ती जी काही वाढत चाललेली असते ती कमी होण्यास मदत होत असते. म्हणजे उत्पन्न विषमता कमी होत असलेली आपल्याला दिसते, लोकांचं राहणीमान वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचबरोबर तिसरा जो फायदा सगळ्यात महत्त्वाचा आहे की पायाभूत सुविधा वाढत असलेल्या आपल्याला दिसतं. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज या सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला दिसतात. आजही आपण बघतोय की रस्ते, आज भारतामध्ये भारत हा आपण जर देश बघितला तर आपल्याला असं दिसून येईल की भारताचा भूभाग जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा आहे. डोंगर उतारांचा आहे, काही ठिकाणी पठारी प्रदेश आहे, काही ठिकाणी सपाट भूभाग आहे आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जी सुविधा आहे ते साधन जे आहे ते रस्ता वाहतूक वगैरे आपण बघतोय की असलेलं आपल्याला दिसतं. आतापर्यंत कच्चे रस्ते असल्यामुळं फार मोठ्या स्वरूपात वाहतूक वाढत नव्हती, पण जसजसे आता पक्के रस्ते होऊ लागले, हायवे बनवू लागले, एक्सप्रेस हायवे बनवू लागले, तसं आपल्याला माहिती आहे की दळणवळण वाढत गेलं आणि दळणवळण वाढण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा अर्थव्यवस्थेला एक गतिमानता प्राप्त होत असलेली आपल्याला दिसते.
अनेक परकीय प्रत्यक्ष गुंतवणुका ज्या आहेत किंवा परकीय गुंतवणुका ज्या आहेत त्या रेल्वेमध्ये होत असलेल्या आपल्याला दिसत आहे. आजकाल आपण बुलेट ट्रेनचं सुद्धा एक गोष्ट आहे नेहमी चर्चेत असलेली ऐकतो आहे की मुंबई अहमदाबाद ही बुलेट ट्रेन जपानच्या मदतीनं धावणार आहे. म्हणजे एकंदरीत या बुलेट ट्रेनसाठी आपल्याला जपानची मदत लागणार आहे. जपान आपल्याला कर्ज स्वरूपात किंवा त्याच्या असणाऱ्या यांच्या स्वरूपात मदत करणार आहे, तंत्रज्ञानाच्या स्वरूपात मदत करणार आहे, यंत्रसामुग्रीच्या स्वरूपात मदत करणार आहे. म्हणजे त्यामुळं मुंबई अहमदाबादमधलं जे अंतर आहे हे निश्चितपणे कमी होईल, प्रवास सुकर होईल, वाहतुकीची व्यवस्था जलद गतीनं उपलब्ध होईल. त्यामुळं रस्ते असतील, रेल्वे असतील, वीज निर्मिती असेल, अशा अनेक प्रकल्पामध्ये सिमेंट प्रकल्प असतील, याच्यामध्ये ज्यावेळी गुंतवणुका वाढत जातात त्यावेळी देशाचं जे फाउंडेशन्स आहे या फाउंडेशन्समध्ये वाढ जेव्हा होत असते तेव्हा साहजिकच आर्थिक विकासाला एक प्रकारची चालना मिळत असते किंवा आर्थिक विकासाचा जो बेस आहे विद्यार्थी मित्रांनो, जो पाया आहे तो पाया पक्का होत असलेला आपल्याला दिसतो. पोलाद उद्योगामध्ये गुंतवणुका होत असलेला, जलमार्ग आहे, हवाई वाहतूक आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला असं दिसून येईल की जे पायाभूत क्षेत्र आपण म्हणतो या पायाभूत क्षेत्रामधली गुंतवणूक ही वाढत जात असलेली दिसून येते किंवा जास्तीत जास्त निर्माण होत असलेले आपल्याला दिसते. त्याचबरोबर दुसरा भाग असा की देशांतर्गत उद्योजकांना सुद्धा प्रोत्साहन मिळत असतं. कारण आपल्याकडे असणाऱ्या आर्थिक क्षमता जर आपण बघितल्या तर मर्यादा आहेत आणि त्यामुळं जर आपल्याला बाह्य सपोर्ट जर मिळाला तर आपण अधिक जोमानं प्रगती करत असलेलं आपल्याला दिसत आहे. साधा आपण गुहागरमध्ये जर बघितलं तर एनरॉन सारखा सुद्धा एक बाह्य प्रोजेक्ट आहे. त्यामुळे आपण आज रस्ता बघतोय की गुहागर चिपळूण जो रस्ता आहे तो कितीतरी मोठा पूर्वी झालेला 1995ला झालेला आपण बघतोय. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं, लोकांना तिथल्या सुविधा मिळाल्या. आज महाविद्यालयाला आपल्याला मदत केलेली आपल्याला दिसते. महाविद्यालयाची जे इमारत उभी राहिली त्याला लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी पुरवलं. म्हणजे हे एक उदाहरण आपल्या लोकल लेवलवरचं दिसतंय. असं देश पातळीवरती सुद्धा आपण जर विचार केला तर देशांतर्गत जे उद्योजक आहेत त्यांना सुद्धा लागणारं जे तंत्रज्ञान आहे, त्यांना लागणारी यंत्रसामुग्री आहे, त्यांना लागणारं भाग भांडवल आहे, हे सुद्धा याच्यातून मिळत असलेलं आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळं एक प्रकारे त्यांनाही आपला उद्योगधंदा वाढीसाठी प्रेरणा मिळत असलेली दिसते. स्पर्धा वाढते. सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला असं दिसून येतं की आपल्याला जर स्पर्धक नसेल तर आपण तेवढं गतिमान होत. पण दुसरा जर तशाच प्रकारची एखादी उद्योग संस्था निर्माण करत असेल तर साहजिकच त्याच्याबरोबर विक्री करण्यासाठी किंवा त्याच्यापेक्षा आपल्याला स्पर्धेत पुढे जाण्यासाठी प्रयत्न हे निश्चित करावे लागतात. त्यामुळं हा एक सकारात्मक गोष्ट जी आहे ती उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण होत असते आणि परस्परांच्या स्पर्धेमुळं साहजिकच उद्योगधंद्यांचा विस्तार होणं म्हणा, नवीन उद्योगधंदे अस्तित्वात येणं, अस्तित्वात असलेल्या उद्योगधंद्यांचा विस्तार घडून येणं, ह्या गोष्टी निश्चितपणे घडत असतात. आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये गतिमान चक्र जे आहे ते गतिमान चक्र निर्माण होत असलेलं आपल्याला दिसून येतं. मानवी भांडवलाचा विकास होत असलेला आपल्याला दिसतो. आजकाल आपण बघतोय की अनेक टेक्नॉलॉजिकल क्षेत्रामध्ये असतील किंवा आपल्याला असं दिसून येईल की पायाभूत क्षेत्रामध्ये असतील, ह्या नवनवीन उद्योगधंदे चाललेले आपल्याला दिसत आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कुशल भांडवलाची गरज लागते. त्यामुळे कुशल भांडवलाची गरज लागत असल्यामुळे इंटेलेक्च्युअल कॅपिटल ज्याला आपण म्हणतोय, बौद्धिक भांडवल, हे बौद्धिक भांडवल निर्माण करणं गरजेची गोष्ट बसलेली आहे. आणि हे बौद्धिक भांडवल ज्यावेळी निर्माण होत असतं त्यावेळी मानवी भांडवलाचा विकास हा ऑटोमॅटिकली होत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे आज जग किती जरी प्रगतीकडे गेलं तर माणसाची गरज लागणार नाही असं नाही, पण आता माणसाची गरज लागण्याची पद्धत बदलली. पूर्वी आपल्याला असं दिसून येईल की श्रमप्रधान उत्पादन घटकावरती आधारलेली व्यवस्था होती आणि श्रमप्रधान याचा अर्थ असा की अकुशल श्रमिकांचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे हार्डवर्क होतं. आता मात्र कामाचं स्वरूप बदललं. हार्डवर्कच्या ऐवजी त्याच्या जागा जर आपण बघितली तर यंत्राने घेतली, तंत्रज्ञानाने घेतली आणि त्यामुळे या यंत्राचा तंत्रज्ञानाचा वापर करणारे जे घटक आहेत ते त्याची गरज निर्माण झालेली आपल्याला दिसते. त्यामुळं आपण जर बघितलं तर आता कुशल भांडवल हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या मानवी भांडवलाचा सुद्धा विकास होत चाललेला आपल्याला दिसतोय. अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालय निर्माण झाली, वेगवेगळे टेक्निकल कोर्सेस अस्तित्वात आले आणि त्यामुळं मानवी भांडवलाचा सुद्धा विकास होत चाललेला आपल्याला दिसतोय. कौशल्य आधारित शिक्षण पद्धती निर्माण होत चाललेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर सरकारच्या महसुलात सुद्धा विद्यार्थी मित्रांनो वाढ होत चाललेली आपल्याला दिसते की सरकारला सुद्धा जसजसे उद्योगधंदे निर्माण होत जातील, जसजशा गुंतवणुका वाढत जातील तसतसे त्या उद्योगधंद्यातून प्राप्त होणारा जो कर आहे तो कर सुद्धा सरकारला मिळू शकतो आणि त्यामुळे सरकारच्या असणारं उत्पन्न जे आहे
कारण ह्या कंपन्या ज्या आहेत त्या एक्साईज ड्युटी भरत असतात, कस्टम ड्युटीज भरत असतात. त्यामुळे एक्साईज ड्युटी, कस्टम ड्युटीच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येईल की सरकारचं उत्पन्न सुद्धा वाढत जात असलेलं आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर क्षेत्रीय विकास, आता ह्या कंपन्या काही एकाच ठिकाणी निघत नाहीत, वेगवेगळ्या राज्यांच्यामध्ये, वेगवेगळ्या प्रदेशांच्यामध्ये निघत असल्यामुळं साहजिकच तिथल्या असणाऱ्या भागाचा सुद्धा एक विकास होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मदत होत असलेली आपल्याला दिसून येते आहे. साधन सामुग्रीचं पर्याप्त वाटप होत आहे, कारण जास्तीत जास्त साधन सामुग्री युटिलाइज केली जाते. आज मुंबईमध्ये आपण बघतोय की एक एक इंच जमीन वापरली जाते. याचं कारण असं की पण तेच आपण गावाकडे बघितले तर पडीक जमिनी अनेक ठिकाणी दिसतात. म्हणजे जिथं विकास होत असतो तिथं साधन सामुग्रीचं युटिलायझेशन अत्यंत काटेकोरपणे, अत्यंत चांगल्या पद्धतीनं होत असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्याचं वाटपही योग्य पद्धतीनं होत असलेलं आपल्याला दिसून येत असतं. आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास होत असतो, त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा विकास होत असतो. पण असं जरी होत असलं आणि हे सगळं जरी आपण प्रगतीकडे पॉझिटिव्ह रूपानं बघत असलो तरी सुद्धा परकीय गुंतवणुकीमुळं काही दोष सुद्धा निर्माण होत असलेले आपल्याला दिसून येतात आणि हेच दोषांचा सुद्धा आपल्याला इथं उहापोह करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. एक आपण बघितलं की जरी आर्थिक विकासाला मदत होत असली, आर्थिक विकास गतिमान होत असला, सरकारचं उत्पन्न वाढत असलं, देशातलं उत्पादन वाढत असेल, राष्ट्रीय उत्पादन वाढत असेल, ह्या जरी गोष्टी घडत असल्या तरी जीव घेण्यात तीव्र स्पर्धा निर्माण होत असतात आणि या स्पर्धेमध्ये आपला असणारा देशी उद्योजक टिकणं हे अत्यंत अवघड गोष्ट होत बनत चाललेली आपल्याला दिसते. कारण परकीय जे उद्योजक असतात किंवा कंपन्या असतात, उद्योगधंदे असतात, हे फुल आपल्याला असं दिसून येतं की टेक्नॉलॉजिकली सक्षम असलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे यंत्रसामुग्र्या चांगल्या प्रकारच्या असतात, त्यांच्याकडे भांडवल पुरेसं असलेलं आपल्याला दिसतं आणि तेवढ्या प्रमाणात देशांतर्गत उद्योजकांची तेवढी तयारी नसते. त्यामुळे यांचंच वर्चस्व निर्माण होत असलेलं आपल्याला दिसतोय. आजही आपण पेप्सी, कोको कोला या कंपन्यांचं जर आपण बघितलं तर आपल्याला त्यांचंच वर्चस्व असलेलं दिसत आहे. आता वास्तविकता ह्या बाह्य कंपन्या, पण काय याचं वर्चस्व आहे? कारण देशांतर्गत कंपन्या तेवढे त्यांना फाईट करू शकत नाही, तेवढी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाहीत, तेवढ्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरू शकत नाहीत किंवा त्यांच्याकडे यंत्रसामुग्री असत नाही. त्यामुळे या तीव्र स्पर्धेमध्ये देशांतर्गत जे उद्योजक आहेत किंवा देशातले जे उद्योजक आहेत त्यांना मात्र काही वेळा बॅकफुटवरती यावं लागत असलेलं आपल्याला दिसतं किंवा त्यांच्या दृष्टीनं मात्र तोटा होत असलेला आपल्याला दिसून येऊ शकतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यवहार शेषात तूट येऊ शकते. कारण ज्यावेळी अशा प्रकारच्या गुंतवणुका वाढतात त्यावेळी दुसरी एक बाजू आपण विचारात घेतली पाहिजे की त्यांचा जरी पैसा आपल्या देशात गुंतवणूक होत असला तरी त्या गुंतवणुकीच्या आधारावरती मिळवला जाणारा जो नफा आहे तो नफा मात्र ते त्यांच्या देशात घेऊन जातात. ते नफा आपल्या देशात गुंतवतील याची काही खात्री नाही. त्यामुळं केवळ गुंतवणुका करणं, बेसिकसाठीच्या गुंतवणुका करणं आणि त्याच्यातून प्रचंड नफा मिळवून आपल्या देशात पुन्हा तो वापरणं, त्यामुळं आपल्या देशाला तसा काय फायदा होत नाही आणि त्यामुळं आपल्या असणाऱ्या देशामध्ये केवळ उद्योगधंद्यांची संख्यात्मक वाढ दिसेल, पण देशातल्या असणाऱ्या व्यवहार शेषामध्ये म्हणजे व्यापारामध्ये जी वाढ व्हायला पाहिजे ती व्यापारामधली वाढ होत नाही. कारण ते काय करतात, तुमच्याच देशात वस्तू निर्माण करतात, तुमच्याच देशात विकतात आणि तुमच्या देशातला नफा फक्त घेऊन जातात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्याचा काय फारसा फायदा होत नसल्यामुळं आपल्याला असं दिसून की तूट होत असलेली आपल्याला दिसते. आणि तिसरी बाजू जर आपण बघितली याच्यामधल्या दोषाची तर अवलंबित्व वाढतं. आज आपण आपल्या शेजारील असणाऱ्या राष्ट्रांची सुद्धा स्थिती बघतोय की जी आपल्याबरोबर विकसनशील आहेत. मग या असणाऱ्या विकसनशील राष्ट्रांचे म्हणजे बांगलादेश असतील, पाकिस्तान असतील, आपण बघतोय की हे पूर्णतः प्रगतशील देशांच्यावरती अवलंबून राहिलेले आहेत. याचं कारण असं की शेवटी तुमचं परावलंबित्व वाढतं. कारण त्यांच्याच यंत्रसामुग्रीवरती, त्यांच्याच तंत्रज्ञानावरती तुम्ही उत्पादन करू शकता. आज आपण बघतो आहे की चायना आणि पाकिस्तान याच्यामध्ये चायना जे पाकिस्तानवरती वर्चस्व गाजवत आहे ते कशाच्या आधारावरती गाजवत आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की पाकिस्तान परिपूर्णतः उद्योगधंद्यांच्या बाबतीत, यंत्रसामुग्रीच्या बाबतीत, तंत्रज्ञानाच्या बाबतीत, भांडवलाच्या बाबतीत चायनावरती अवलंबून आहे. आणि त्यामुळं त्याने जर ते बंद केलं तरी यांचा काही विकासच होऊ शकत नाही. त्यामुळं आपल्यालाही असं दिसून येतं की ज्यावेळी अशा प्रकारच्या गुंतवणुका वाढत जातात त्यावेळी अवलंबित्व वाढण्याचा धोका निर्माण होत असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर अप्राधान्य गुंतवणुका वाढत असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत या ज्या उद्योगधंदे आहेत हे उद्योगधंदे कशात निर्माण होतात की ज्याच्यात प्रॉफिट जास्त आहे, ज्याच्यात फायदा असं.
मग ते देशाला पूरक आहे का, लोकांना त्याचा किती फायदा होतो यश येत नाही. आता पेप्सी पिल्याला काय फायदा होतो असा जर प्रश्न जर आपण आपल्या स्वतःला विचारला तर त्याचा काय रिझल्ट. परंतु या कंपन्या का विकतात, तुम्हाला तुमच्याकडून त्यांना फायदा मिळतो एक लक्षात घ्या. म्हणजे अशा उत्पादनं आहेत की ज्याचा देशाला कुठल्याही पद्धतीचा फायदा होत नाही आहे, परंतु त्याचा नफा मात्र प्रचंड कमवला जातो. अशा प्रायोगिक सेक्टरमध्ये गुंतवणुका करतात का, शेतीसारख्या किंवा लघुउद्योगासारख्या किंवा मध्यम उद्योगासारख्या किंवा इथल्या लोकांना स्वतःचे कौशल्यावरती आधारित उद्योगधंदे निर्माण करतील किंवा इथं जे कॅशो मिल्स आहेत किंवा मँगो कॅनिंग्ज आहेत किंवा राईस मिल्स आहेत अशामध्ये गुंतवणूक करतात का, तर ते करत नाही. त्या गुंतवणुका कशामध्ये करतात की आपल्याला असं दिसून की टीव्हीचा फायदा काय, आज सोनीसारखी कंपनी आपल्याला असं दिसून येते की परदेशी आहे किंवा आपल्याला असं दिसून येते की रिअलमी सारखे मोबाईल्स आहेत किंवा तुमच्या असणाऱ्या सॅमसंग सारख्या कंपन्या आहेत की जी आपल्याला असं दिसते की परदेशी आहे. या सगळ्या कंपन्या आपल्याला फायदा काय होतोय, प्रत्यक्ष आपलं युटिलायझेशन काय होत नाहीये. त्यामुळं हे काय प्राधान्य क्षेत्र आहेत का आपली, हे प्राधान्य क्षेत्र आपली नाही आहे. त्यामुळं आपल्याला नेटवर्किंगमध्ये ते आहेत का, तर नाही आहे. त्या कशात आहेत, हँडसेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हँडसेट तयार करून ते आपल्याला विकतात. आलं की नेटवर्क तुम्ही कोणाचंही घ्या, वडाफोनचं घ्या, नाहीतर तिकडे आयडियाचं घ्या, रिलायन्सचं घ्या, कोणाचंही घ्या, पण हँडसेटमध्ये मिळणारा प्रचंड फायदा ते मात्र त्यांच्या देशात घेऊन जात असलेले आपल्याला दिसत आहे. त्यामुळं आपण जर बघितलं तर ही काय प्राधान्य क्षेत्र नाही आहेत. अप्राधान्य क्षेत्रामधल्या गुंतवणुका ज्या आहेत त्या वाढत जात असलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर देशाच्या असणाऱ्या सार्वभौमत्व आणि निर्णय स्वातंत्र्यावरती सुद्धा बंधनं आणली जात असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे आज भारताने एखादा आंतरराष्ट्रीय निर्णय घ्यायचा झाला तर तो कसा घ्यावा याची विचारपूस जर एखाद्या परकीय देशाला जर विचारावं लागत असेल तर आपलं अस्तित्व राहिलं काय. आणि यांच्या इतक्या गुंतवणुका होत असलेला आज आपण जर बघितलं आपल्या शेजारील राष्ट्राचं तर आपल्याला असं दिसून की तो स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. काही अनेक निर्णयांच्या बाबतीत त्याच्याकडे ज्यांनी मोठ्या गुंतवणुका केलेल्या आहेत त्यांना विचारल्याशिवाय पुढे पाऊल टाकू शकत नाही. मग त्या देशांचं किंवा अशा प्रकारच्या असणाऱ्या देशाचं सार्वभौमत्व धोक्यात येत असतं, त्याचे निर्णय स्वातंत्र्य अडचणीमध्ये येत असलेले आपल्याला दिसतात. सामाजिक सुद्धा दुष्परिणाम होत असलेले आपल्याला दिसतात. श्रीमंत होत चाललेले आपल्याला दिसतात. कारण ह्या कंपन्या मोठमोठे इन्व्हेस्टमेंट करत असल्यामुळं ह्याच्यामध्ये लागणारा टॅलेंटेड स्टाफ बराचसाच ते त्यांच्या तिकडलाच आणत असलेले आपल्याला दिसतात. आणि आपल्याला मात्र छोटी मोठी किरकोळ कामं मिळत असलेली आपल्याला दिसतात. त्यामुळं आपल्याकडल्या असणाऱ्या आर्थिक विषमता असतील किंवा बेरोजगारी असतील, दारिद्र्य असेल, याच्यामध्ये वाढ होत असलेले आपल्याला दिसतात. कारण हाय टेक्नॉलॉजीचा वापर विद्यार्थी मित्रांनो ते करतात. आणि तशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीचं आपल्याला ज्ञान असेलच असं नाही. किंवा यंत्रसामुग्र्या सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की हाय तंत्रज्ञानाच्या आधारावरती बनवलेल्या त्या तयार करत असल्यामुळे त्याचं सुद्धा चालवण्याचे आपल्याला तेवढं पुरेसं ज्ञान असत नाही. आणि त्यामुळं आपल्याला अशा कंपन्यांमध्ये उद्योगधंद्याच्यामध्ये फारसा मोठा रोजगार उपलब्ध होत नाही. लघु आणि ग्रामीण उद्योग जे आहेत, सूक्ष्म उद्योग जे आहेत ते मात्र या मोठ्या उद्योगधंद्याच्या याच्यामध्ये बस्ट होत असलेले आपल्याला दिसतात. कारण आज आपण जर बघितलं तर बघा ना, मँगो कॅनिंगच्या आपल्याकडे सुद्धा कोकणामध्ये विविध गावांच्या मध्ये किंवा थोड्याफार निमशहरी भागामध्ये सुद्धा छोटे छोटे उद्योग व्यवसाय आहेत. पण आज रसनासारखी कंपनी घ्या, फ्रुटीसारखी कंपनी घ्या, आज तुम्ही जर बघितलं तर आपल्याला असं दिसलं की तीच आदिराज्य गाजवते होत्या. म्हणजे आज आपले सूक्ष्म उद्योगधंदे ह्यांच्यामुळे अडचणीत आलेले आपल्याला दिसून येतात. असं मल्टीनॅशनल कंपन्यांच्या बाबतीतलं धोरण असलेलं आपल्याला दिसतं. आरोग्य तंत्रज्ञान वापरलं जात असलेलं आपल्याला दिसत आहे की टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा चांगल्या प्रकारे केला जातो असं नाही आहे. कारण आपल्या देशात मुळात आपण जर पाहिलं तर विपुल प्रमाणात मनुष्यबळ असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण लोकसंख्या आपली जास्त आहे. या लोकसंख्येच्या ऐवजी जर आपण तंत्रज्ञानाचाच वापर करत गेलो तर आपल्यातील लोकांचा रोजगार निघून जाईल, त्यांना बेरोजगार राहावं लागेल आणि त्यामुळे सगळ्या अडचणी या आपल्या पुढं निर्माण होत असलेल्या आपल्याला काही गोष्टी आपण जर बघितले तर त्याच्यामध्ये घडत असलेले आपल्याला दिसतात. आणि यानंतर आपल्याला 1991च्या परकीय गुंतवणुकीच्या धोरणांचा विचार करायचा आहे, तो नंतर आपण करू.